हालेलुया. सर्वजण मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो. आज आपण देवाच्या वचनामधून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आणि आज मी जे वचन पाठवलेलं आहे सकाळी, कोणी वाचलेलं आहे का आजचं वचन? इथं बसलेलं सगळ्यांना मिळतंय ना? नाही वाचलं ना? अच्छा, कोणी वाचले का? नाही वाचलं, ठीक आहे. तर मोबाईल असेल तर काढा, वाचा बघू. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सो. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. तेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा दुसरा जो अध्याय त्यामध्ये काही आयडेंटिटी आहेत, ख्रिस्ती लोकांच्या काही आयडेंटिटी म्हणजे आपल्या ओळखी, आपण कोण आहोत, हू वी आर. आणि या वचनामध्ये एक आयडेंटिटी आहे आणि या दिवसामध्ये दुसऱ्या ज्या आयडेंटिटी आहेत त्यावरती आपण बोलणार आहोत. आज आपण दुसरे तिमोथेचा दुसरा अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये एक आयडेंटिटी ख्रिस्ती लोकांच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे वचन सांगत आहे की ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई या नात्यानं माझ्या बरोबर दुःख सोस. या ठिकाणी येशू आपल्याला या वचनाद्वारे आपल्याला काय ओळख देत आहे? आपण कोण आहोत? येशूचे चांगले शिपाई आहोत. हालेलुया. म्हणा की मी येशूचा चांगला शिपाई आहे. अजून एकदा, येशूने आपल्या सर्वांना काय म्हटलेलं आहे? चांगला शिपाई. तिथं फक्त शिपाई आहे का? नाही, तर चांगला शिपाई आहे. हा, चांगला, एकदम उत्तम शिपाई. म्हणजे चांगला याचा अर्थ की सर्व गोष्टींनी तयार असलेला, परिपूर्ण असलेला असा शिपाई, असा उल्लेख तो करत आहे. आणि आपण सर्वजण कोण आहोत? ख्रिस्ताचे चांगले शिपाई आहोत. हालेलुया. आणि या वचनामध्ये जर येशू आपल्याला चांगला शिपाई म्हणत आहे तर त्या चांगल्या शिपायाचे काही गुणधर्म सुद्धा या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगला शिपाई, जेव्हा आपण शिपायांचं जीवन पाहतो, सैनिक त्याला म्हटलं जातं. सध्या जर आपण म्हटलं की मिलिटरीमध्ये काम करणारे लोक, देशाच्या सेवेसाठी जे काम करणारे लोक आहेत, बॉर्डरवरती, मग नेव्ही असेल त्यामध्ये काम करणारे लोक, अशा लोकांच्या संदर्भामध्ये हे वचन आहे. आणि या लोकांचं जीवन आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचं मेन ध्येय काय असते? देश. मग भलेही कुटुंबामध्ये आनंदाचा प्रसंग असू दे किंवा दुःखाचा प्रसंग असू दे, त्यांची प्रायोरिटी काय असते? देश. देशाचं रक्षण करणं, त्या देशामधील राहिलेल्या लोकांचं काय करणं? रक्षण करणं. ते कसे आनंदात राहतील यासाठी ते काय करत असतात? आपल्यासाठी त्या सीमेवरती लढत असतात. कधी कधी आपल्याला माहिती आहे की त्यांना जेव्हा सुट्टी मिळते, काही कारण जेव्हा ते सुट्टी घेऊन येतात आणि अचानकपणे काहीतरी गोष्टी उद्भवल्या तर त्यांना काय करावं लागतं? ती सुट्टी सोडून पुन्हा परत ड्युटी जॉईन करावी लागते. खूप खडतर जीवन आहे सैनिकाचं. सैनिक होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणून सैनिक भरती करत असताना आई वडील 10 वेळा विचार करतात की खरंच माझ्या मुलाला पाठवू का? कारण त्यांना माहित नसतं की तो गेल्यानंतर तो परत आहे तसा येणार का नाही, का तो आपल्या ध्वजामध्ये लपटून येणार, का तो जिवंत येणार, हे आपल्याला सांगता येत नाही. इतकं खडतर जीवन असतंय. सैनिक होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हालेलुया. कधी कधी आपल्याला वाटतं की खूप चांगला पगार आहे, हा, सगळ्या सुविधा आहेत, परंतु त्यांचं जे सॅक्रिफाईस आहे, त्यांचं जे समर्पण आहे ना, ते सामान्य माणसाचं समर्पण असू शकत नाही. आपल्यापेक्षा त्यांचं समर्पण देशासाठी किंवा देशासाठी जी प्रायोरिटी असते, फर्स्ट प्रायोरिटी त्यांची कोण असतो? देश असतो. त्यांची बायको असत नाही, त्यांचा मुलगा असत नाही, त्यांचे आई वडील असत नाही. कधी कधी आई वडील दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि तो व्यक्ती काय करत आहे? बॉर्डरवरती देशाचं रक्षण करत आहे. आणि येशू तीच उपमा आपल्या प्रत्येकाला तो देत आहे की आपण कोण आहोत? ख्रिस्ताचे शिपाई आहोत. हालेलुया. आपण कोण आहोत? शिपाई आहोत. हा, शिपाई म्हणजे साधी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आता शिपायाचं आयुष्य आपल्या सर्वांना माहित आहे. आता जर आपण शिपाई आहोत तर ते शिपायाच्या इथं गुणधर्म सांगितलेले आहेत 2 वचनामध्ये.
यामध्ये पौल सांगत आहे तिमोथेच्या मंडळीला, येशूचा चांगला शिपाई आहे या नात्यानं तू काय कर, दुःख सोस. माझ्या बरोबर दुःख सोस सांगत आहे. पौल असं म्हणत नाही की तू दुःख सोस, इथं लिहिलेलं आहे का? नाही. पौल काय म्हणत आहे, माझ्या बरोबर तू सुद्धा दुःख सोस. म्हणजे शिपाई जेव्हा आपण बनलेलो आहोत येशूचे, तेव्हा आपल्याला दुःख सहन करण्याची ताकद पाहिजे. इथं पौल लिहित आहे की माझ्या बरोबर काय कर, तू दुःख सोस. याचा अर्थ की पौल सुखामध्ये आहे का? नाही. पौल सुद्धा कसा आहे, दुःखामध्ये आहे, त्रासामध्ये आहे. त्याला सुद्धा वेदना आहेत. पौलानं नवीन करारामधील जास्तीत जास्त पत्र त्यानं लिहिलेले आहे. त्या पत्रांच्या वरती आपण अभ्यास करतोय. इतका महान आणि ज्ञानी व्यक्ती तो म्हणत आहे की माझ्या बरोबर काय कर, दुःख सोस. याचा अर्थ की तो इतका महान होता, परंतु तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्रास आहे, त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. परंतु या सगळ्या गोष्टी असताना त्याच्यामध्ये ती दुःख सहन करण्याची क्षमता सुद्धा आहे. हालेलुया. म्हणून तो सुद्धा येशूचा चांगला शिपाई आहे. आपल्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर काय करतो आपण? रडत बसतो. कशाला आलं? हा, मी प्रार्थना करतोय, माझ्या जीवनातलं काय संकट दूर होत नाही. मी इतकं फास्टिंग करत आहे, उपवास करत आहे, दर रविवारी जात आहे, दशांश देत आहे, दान देत आहे, सगळं काय करत आहे, परंतु माझ्या जीवनातलं काय दुःख जात नाही. आपण कुरकुर करतो, आपण निराश होतो. पण तो हा पौल इतका महान सेवक, आपल्यापेक्षा हुशार विचारवंत व्यक्ती, त्याला जेव्हा येशू कळाला तेव्हा त्यानं इतकं समर्पण केलं की त्या शिपाई सैनिकासारखा त्याचं समर्पण होता. मग त्याच्या जीवनामध्ये त्रास होऊ दे, त्याला वेदना होऊ द्यात, त्यानं कधीच माघार घेतली नाही. तुम्ही पौलाच्या जीवनाबद्दल जर अभ्यास केला, आपण काही मागच्या वेळी पाहिला असेल, किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक पौलाच्या जीवनामधला अभ्यास करा. पौलानं इतकी संकट सहन केलेत ना, खूप संकट त्यानं सहन केलेत. उपाशी राहिला, कधी कधी तू बोटीमधून जात आहे, बोट तुटली, पाण्यामध्ये थंडीमध्ये गारडला, साप चावला, भरपूर अशा काही वेदनामधून सेवा करत असताना त्रासामधून तो गेला, परंतु त्यानं परमेश्वराला सोडलं नाही. पौल कोण होता? पौल कोण? ते नाही, पहिला कोण होता? तो शौल होता. तो जर परिवर्तित झाला नसता तर त्याचं जीवन सुखामध्ये गेला असता ना या जगातील गोष्टीमध्ये. परंतु जेव्हा त्याला कळालं की येशू हाच देव आहे, तेव्हा त्याची तयारी होती की मला त्याच्यासाठी त्रास सहन जरी करण्याची तयारी असेल तरी मी काय करणार? त्रास सहन करणार. आणि पौलानं तो त्रास सहन केला. एके ठिकाणी त्याच्या जीवनामधलं तो दुःख व्यतीत करत आहे. दुसरे करीत याचा 12 अध्याय 7 ते 10 वचन. दुसरे करीत 12 7 ते 10. या ठिकाणी पौल सांगत आहे की प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. पौलाच्या जीवनामध्ये सुद्धा त्रास आहे, त्याला वेदना आहे. तो सेवा करत असताना त्याला फिजिकल त्रास होत आहे, मेंटली तो डिस्टर्ब होत आहे. सगळ्या त्रासामधून, दुःखामधून, वेदनेमधून जात आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगत आहे की माझ्या जीवनामध्ये जो काटा आहे, जो त्रास आहे, ज्या वेदना होत आहेत, त्यासाठी मी प्रभूजवळ किती वेळा प्रार्थना केली? 3 वेळा प्रार्थना केली. परंतु प्रभू काय म्हटला? माझी कृपा तुला पुरेशी आहे. जर इतका महान सेवक त्रासामध्ये आहे, वेदनेमध्ये आहे, तो प्रभूला प्रार्थना करते की माझ्या जीवनामधलं जे दुःख आहे, त्रास आहे, ते काढून टाक. आणि प्रभू म्हणत आहे की माझी कृपा तुला काय आहे? पुरेशी आहे. म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये किती त्रास असू दे, कितीही आपल्याला वेदना असू द्या, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की येशू माझ्या बरोबर आहे आणि तो येशू मला कधी सोडणार नाही. हालेलुया. हा त्रास क्षणिक आहे, परंतु या क्षणिक त्रासामध्ये आपण जेव्हा खंबीर राहणार पौलासारखं, तेव्हा त्यामध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून जर आपण चांगले शिपाई आहोत तर चांगल्या शिपायाचा गुणधर्म पहिला काय? दुःख सोसण्याची तयारी पाहिजे. हालेलुया. जराशी जर झळ बसली तर आपण काय होतो? निराश होतो. मीच का प्रभू, माझ्याबद्दलच असं का? आपण निराश होतो, आपण कुरकुर करायला लागतो, आपण प्रभूला प्रश्न विचारतो. पण तो पौल
सांगत आहे. पौलाचं जीवन जेव्हा आपण पाहतो की त्यानं सगळं काही सहन केलं आणि परमेश्वरामध्ये तो वाढत गेला. आपलं जीवन तसं पाहिजे. शिपाई जर आपण आहोत तर आपण दुःख सहन करण्याची आपली क्षमता पाहिजे. त्रास होणार, वेदना होणार, परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खंबीर राहणं गरजेचं आहे. 1 पेत्र 4 आणि 1 वचन, म्हणून आपल्यासाठी ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले, तसेच तुम्हीही तेच मनोवृत्ती शस्त्र धारण करा. या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्तानं सुद्धा काय केलं? दुःख सहन केलं. त्याला कालवरीच्या क्रूसावरती मारण्यात आलं, त्याच्या तोंडावरती थुंकण्यात आलं, त्याच्या काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या पोटामध्ये भाला गुपसण्यात आला, त्याच्या हातान पायामध्ये खिळे ठोकण्यात आले. इतका त्रास किंवा इतक्या वेदनेमधून येशू गेला. परंतु या ठिकाणी सांगत आहे की जसं ख्रिस्तानं दुःख सहन केलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा त्याच्यासारखं बना. हालेलुया. इथं सांगत आहे की तुम्हीही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा. याचा अर्थ की ख्रिस्तामध्ये जशी सहनशीलता होते, त्यानं जसं शरीरानं दुःख वेदना सहन केल्या त्याच्यासारखं तुम्ही बना. त्याच्यासारखं तुम्ही काय करा? दुःख त्रास सहन करण्याची क्षमता ठेवा. या ठिकाणी सांगत आहे. 1 पेत्र याचा 3 अध्याय 14 वचन, परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. इथं सांगत आहे की तुम्ही विश्वास ठेवून जीवन जगत आहात आणि विश्वास ठेवून जीवन जगत असताना तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला दुःख होत असेल, तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही कोण आहात? धन्य लोक आहात. हालेलुया. आपण कोण आहोत? धन्य लोक आहोत. आपण धन्य याचा अर्थ काय? आपण इंग्लिश मध्ये वाचलं तर ब्लेस्ड तिथं शब्द आहे की आपण आशीर्वादित लोक आहोत. जो दुःख सहन करत आहे ख्रिस्तामध्ये राहून, जो त्रासामध्ये आहे, तो आशीर्वादित व्यक्ती आहे. त्यानंतर चांगला शिपाई या नात्यानं आपल्याला काय करायचं आहे? दुःख सोसण्याची तयारी ठेवायची आहे. आपल्याला सगळे दिवस येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानंतर येशूने गॅरंटी दिल्या का तुमचे राहिलेले सगळे आयुष्य तुम्ही सुखामध्ये जाणार, आशीर्वादामध्ये जाणार, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे का? नाही. काही वेळेला दुःख असणार, काही वेळेला आनंद असणार, काही वेळेला वेदना असणार, त्रास असणार. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये 2 फायदे आहेत, 2 परिणाम चांगले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून दुःख आल्यानंतर आपण कचरून जाता कामा नये, निराश होता कामा नये. त्यासाठी वचन वाचा, यशया 43:2. तू जलातून चालशील तेव्हा तुझं बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवायच्या नाही, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजावयाचा नाही, ज्वाला तुला पोळावयाची नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर दुःखामध्ये आहात, तुम्ही जर त्रासामध्ये आहात, तुम्ही जर वेदनामध्ये आहात, तर परमेश्वर सांगत आहे की मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. आपण जर त्रासामध्ये आहोत, त्यामध्ये एक आपला फायदा काय आहे की त्या सर्व त्रासामध्ये परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असणार. म्हणून ते सांगत आहे की जलातून चालशील, मी तुझ्या बरोबर आहे. पाण्यामधून जेव्हा चालाल तेव्हा परमेश्वर तुमच्या बरोबर असेल. नद्यामधून जाल तेव्हा नद्या तुम्हाला बुडवणार नाहीत. किती महापूर येऊ दे, परमेश्वर आपलं रक्षण करणार आहे. अग्नीतून चालशील तेव्हा त्या तुला काय होणार नाहीत? भाजणार नाहीत, तुला पोळणार नाहीत. याचा अर्थ की संकट आपल्याला प्रभूपासून दूर नेऊ शकत नाही. संकट, वेदना, त्रास या आपल्याला परमेश्वरापासून विभक्त करू शकत नाही. तर यामधला फायदा आहे की आपण जर दुःखामध्ये आहोत, संकटामध्ये आहोत, तर आपण हे एक लक्षात ठेवायचं की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. कधी कधी निराशा येणार, परंतु परमेश्वर तुमच्या सोबत राहून त्या सगळ्या गोष्टीमधून जाण्यासाठी परमेश्वर तुम्हाला शक्ती, सामर्थ्य देणार. हालेलुया. म्हणून घाबरून जायचं कारण नाही. याकोब 1:12, याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय 12 वचन, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर मिळतो. आणि जो त्रासामधून
शेवटपर्यंत परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहे, शेवटपर्यंत जो व्यक्ती टिकून राहिलेला आहे त्याला एक फायदा काय होणार आहे, त्याला काय मिळणार, जीवनाचा मुकुट मिळणार आहे. परीक्षेमधून जो पास होणार त्याला काय मिळणार, जीवनाचा मुकुट. हालेलुया. म्हणून त्रास असू दे, वेदना असू द्या, कितीही दुःख असू दे, कितीही पेन्स असू दे, आपल्याला काय करायचं आहे, घाबरून जायचं नाही. काय सर आंटी, कितीही त्रास होऊ द्या, आजारपण किती असू द्या, मानसिक त्रास कितीही असू द्या, शारीरिक त्रास कितीही असू द्या, इतर लोक कितीही त्रास देऊ द्या, आपलं काम काय आहे, आपल्याला ते सहन करायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की पौल म्हणत आहे की माझ्या बरोबर काय कर, दुःख सोस. जर आपल्याला, आपण जर येशूचे चांगले शिपाई आहोत तर शिपायाचा गुणधर्म काय आहे, दुःख सोसण्याची तयारी पाहिजे. हालेलुया. तोच चांगला शिपाई बनू शकतो. मग शिपायाच्या घरामध्ये सैनिक जे आहेत, बॉर्डरवरती जे लढणारे सैनिक आहेत, त्यांच्या घरामध्ये जरी दुःख असलं तरी तो तिथे काय करत असतो, लढत असतो. हालेलुया. तो शिपायाचा स्वभाव आहे. आनंदाचा प्रसंग घरामध्ये असू दे, तो तिथे काय करत असतो, लढत असतो. हालेलुया. म्हणून हे आहे की दुःख सहन करण्याची ताकद शिपायामध्ये असते. आणि जर आपण येशूचे चांगले शिपाई आहोत तर आपण दुःख सोसण्यासाठी तयार पाहिजे. दुःख आपल्याला येशूपासून विभक्त करणार नाही, परंतु दुःखामध्ये येशू 2 अभिवचन देत आहे की तो तुमच्या बरोबर असणार. ते दुःख तुम्हाला नाश करू शकणार नाही. म्हणून यशामध्ये सांगत आहे की नद्या तुम्हाला बुडवू शकणार नाहीत, आग तुम्हाला भाजणार नाही. तर त्या सर्व परिस्थितीमध्ये येशू सांगत आहे की मी तुमच्या बरोबर असणार, आणि जो परीक्षेमधून टिकून राहील त्याला जीवनाचा मुकुट मिळणार. मग दुःख येऊ द्या, संकट येऊ द्या, आनंदामध्ये राहा. हालेलुया. पाय दुखत आहे, काय हरकत नाही, प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. मला मानसिक त्रास होत आहे, कोण माझ्याविषयी काय बोलत आहे, मानसिक त्रास होणार, आपल्याला त्यामुळं खूप निराशा येणार, पण आपल्याला घाबरून जायचं कारण नाही. प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रभू सगळं काही पाहून घेत आहे. म्हणून पहिला गुणधर्म शिपायाचा आहे, दुःख सहन करण्याची क्षमता शिपायामध्ये असते. म्हणून आपण विचार करूया की माझ्यामध्ये जर दुःख सहन करण्याची क्षमता आहे, याचा अर्थ की मी येशूचा काय आहे, परिपूर्ण शिपाई बनलेला आहे, मी चांगला शिपाई बनलेलो आहे. दुसरा गुणधर्म आहे, जर आपण थीम वचन जर वाचलं त्यामधलं 4थं वचन, शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही. दुसरा गुणधर्म काय असतो, शिपाई सैनिकाला संसाराचं काहीच पडलेलं नसतंय. त्याला फक्त देश. तसंच जो ख्रिस्ताचा शिपाई आहे त्याला संसाराविषयी काहीच रस नसायला पाहिजे. म्हणजे रस म्हणजे याचा अर्थ की मला म्हणायचं की संसाराला जास्त प्रायोरिटी देता कामा नाही. संसारामध्ये मग सगळ्या गोष्टी आल्या, मग आपली फॅमिली असेल किंवा या जगातील गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी न देता आपली प्रायोरिटी कोण पाहिजे, येशू पाहिजे, प्रभू पाहिजे. म्हणून तर सांगत आहे की जो चांगला शिपाई आहे तो संसाराच्या कार्यात गुंतत नाही. याचा अर्थ की तो संसारिक गोष्टींना इतकं महत्व देत नाही की जितकं आपल्याला प्रभूला द्यायला पाहिजे. याचा अर्थ की या जगातील गोष्टींना महत्व न देता जो व्यक्ती प्रभूला जास्त महत्व देतो तो कोण आहे, ख्रिस्ताचा चांगला शिपाई किंवा चांगला सैनिक आहे. 1 योहान 2 अध्याय 15 ते 17 वचन, जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल त्याच्यामध्ये पित्याची प्रीती नाही. आपण जर विश्वासणारे लोक आहोत तर परमेश्वर सांगत आहे की जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रीती करू नका. जगातल्या गोष्टी एक दिवस नष्ट होणार आहेत. जगातील गोष्टी आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीत. आणि जो परमेश्वराचं वचन सांगत आहे की जो जगावरती प्रेम करत आहे तो पित्यावरती प्रेम करू शकत नाही. त्याच्यामध्ये पित्याचं प्रेम नाही. जगामध्ये काय आहे, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची हुशारकी, या सगळ्या गोष्टी, सगळ्या वासना या जगामध्ये भरलेल्या आहेत. आणि पुढे सांगत आहे की जग त्याची वासना नाहीशी होतील, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. म्हणून आपण जर चांगला शिपाई आहोत तर आपलं सुद्धा काम आहे संसाराच्या कार्यात गुंतायचं नाही. हे जग किंवा जगातील गोष्टींच्या वरती प्रेम करायचं
नाही. जग आणि जगातल्या गोष्टींच्या पाठीमागे जायचं नाही. कलसी करासपत्र याचा 3रा अध्याय 2रं वचन. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. पृथ्वीवरती ज्या गोष्टी आहेत, या जगामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या पाठीमागे लागू नका. याचा अर्थ की प्रभूला सोडा आणि या जगाच्याच पाठीमागे लागण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक फक्त पैसा पैसा कमवत असतात. चर्च राहिलं, प्रार्थना राहिली, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून काय करायचं, फक्त काम 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 करत राहायचं. असा पण आपला स्वभाव नाही पाहिजे. म्हणून तर सांगत की वरील गोष्टीकडे मन लावा. या जगातील गोष्टीकडे मन लावण्यापेक्षा तुमचं मन कुठं पाहिजे, तुमचं लक्ष आध्यात्मिक गोष्टींच्याकडे पाहिजे. प्रार्थनेसाठी मन तुमचं लावा, बायबल वाचनासाठी मन लावा, चर्चला जाण्यासाठी मन लावा. आध्यात्मिक वाढीमध्ये कसं आपल्याला वाढता येईल त्यासाठी तुमचं लक्ष लावा. याकोब 4:4. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. जो जगावरती प्रेम करत आहे तो काय करत आहे, देवाबरोबर वैर करत आहे. जगाची मैत्री जो करत आहे, जो व्यक्ती जगामध्ये जास्त वेळ घालवत आहे तो कोण आहे, देवाचा वैरी आहे. म्हणून आपण सर्वांनी विचार करा की मी दिवसभरामधून मी उठल्यानंतर आणि झोपेपर्यंत मी जगामध्ये किती वेळ असतोय आणि मी आध्यात्मिक गोष्टीमध्ये किती वेळ असतोय. 24 तासाचं गणित करा. 24 तासामध्ये मी किती वेळ बायबल वाचतोय, किती वेळ प्रार्थना करतोय, किती विश्वासणाऱ्यांना मी भेटतोय. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आध्यात्मिक गोष्टी. म्हणून सांगत आहे की जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे. या जगाची मैत्री करत असताना यासाठी सांगत आहे की जगाचा प्रभाव आपल्यावरती होता कामा नये. तर जगामध्ये राहत असताना आपला प्रभाव आपल्या मित्रांच्या वरती व्हायला पाहिजे. लोकांनी आपलं प्रार्थनामय जीवन त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली पाहिजे, ना की आपण त्यांच्या देवाची प्रार्थना करायला चालू करायला नाही पाहिजे. म्हणून इथं सांगत आहे की जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. याचा अर्थ की जगातील लोकांची मैत्री करायचं नाही असा अर्थ नाही. हालेलुया. या जगाची मैत्री करणं म्हणजे जगामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, लोक आला, या दिसणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टी आल्या, या सगळ्या गोष्टींच्या पाठीमाग लागत असताना आपण हे विसरता कामा नये की मी प्रभूवरती विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. म्हणून प्रभू आपल्या जीवनामध्ये महत्वाचा पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा. पेरणाऱ्याचा दाखला आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामधलं एक वचन आहे मार्क याचा 4 अध्याय 18 आणि 19 वचन. मार्क याचा 18वा अध्याय, मार्क 14:4, मार्क 4:18 आणि 19. काटेरी झुडपामध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होतात. ख्रिस्ती लोकांची वाढ न होण्याचं कारण हे आहे, ते म्हणजे काय करतात, लोक आध्यात्मिक गोष्टीमध्ये जीवन जगण्यापेक्षा ते लोक कुठे जीवन जगतात, जगामध्ये. जगातील गोष्टीमध्ये ते जास्त वेळ घालवतात. म्हणून ते सांगत आहे की काटेरी झुडपामध्ये पेरलं, मग किती वचन ऐकू द्या चर्चमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये काहीच फरक पडणार नाही. म्हणून ते सांगत आहे की प्रपंचाची चिंता, संसाराची चिंता, त्यानंतर द्रव्याचा मोह, पैशाचा मोह आणि इतर गोष्टींचा लोभ, या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्यांचा लोभ जेव्हा लोकांच्या मनामध्ये येतो, त्याच्याबद्दल जेव्हा लोक विचार करतात, मग त्यांच्या मनामध्ये किती वचन पडू द्या, ते वचनाची वाढ खुंटली जाते. ते वचन तेच वाढत नाही. काटेरी झाडामध्ये जेव्हा आपण बी पेरतो ते वाढणार, परंतु काटेरी झाड वरती असल्यामुळं ते वाढणार नाही. म्हणून जे संसारामध्ये गुंतलेले आहेत, या जगामध्ये गुंतलेले आहेत, त्यांचं जीवन कसं आहे तसं आहे. किती वचन पडू द्या, ते वचन काय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणार नाही, त्यांची वाढ कधीच वाढणार नाही. आणि पुढे सांगत आहे की ते निष्फळ असणार, त्यांच्या जीवनाद्वारे कधीच आपल्याला फळ पाहायला मिळणार नाही, कारण ते वाढणार नाही. आणि वाढलं नाही तर ते जिवंत राहणार नाही, ते पुन्हा मरून जाणार ती झाड. म्हणून जे येशूचे शिपाई आहेत त्यांचा दुसरा गुणधर्म आहे आणि ते म्हणजे संसाराच्या कार्यात गुंतायचं नाही. याचा अर्थ की या जग आणि जगातील गोष्टींना जास्त महत्व द्यायचं नाही, आध्यात्मिक गोष्टीला महत्व द्यायचं. कुटुंब परमेश्वराने दिलेला, परंतु कुटुंब आपल्याला दिलेलं असताना आपली प्रायोरिटी पहिल्यांदा
परमेश्वर पाहिजे, देव पाहिजे, आणि त्यानंतर आपलं कुटुंब, त्यानंतर आपले मित्रमंडळी, त्यानंतर या जगातील गोष्टी मिळवण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. परंतु आपली प्राथमिकता आपण विसरता कामा नाही. म्हणून येशूचा चांगला शिपाई तो संसाराच्या कार्यात गुंतत नाही, जगातील गोष्टीमध्ये तो गुरफटत नाही. आणि तिसरा शेवटचा जो गुणधर्म आहे, या ठिकाणी आपण जर वचन पूर्ण वाचलं, तीमध्ये याचा 2 अध्याय 4 वचन, शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही, यासाठी की ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले आहे त्याने त्याला संतुष्ट करावे. तिसरा सैनिकाचा गुणधर्म काय आहे की तो कुणाला खुश करत असतो? त्याचा जो बॉस आहे त्याला नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करतो. आणि सैनिकांचं जीवन असं असतंय की बॉसनं काही पण सांगू द्या, बॉसचा कोणताही आदेश असू द्या, बॉसचा आदेश त्यांनी ऐकायचाच असतो. हा, कधी नाही म्हणत नाही सैनिक. घरामध्ये लग्न चाललेलं आहे, कॉल आला की आता युद्ध चाललेलं आहे, तेव्हा या तुम्ही निघून, ते लग्न सोडून तिथंच तो व्यक्ती काय करणार? चालला जाणार. तो म्हणणार नाही की आता लग्न आहे, लग्न झाल्यानंतर मी येतो, असं सैनिक म्हणू शकत नाही. म्हणून ते सांगत आहे की सैन्यात दाखल जाणारा व्यक्ती काय करतो? त्याच्या अधिकारी कशा प्रकारे खुश होतील, म्हणजे त्यांचा आज्ञा पालन करणारा, त्यांचा शब्द ऐकणारा व्यक्ती शिपाई असतो. म्हणून आपण सुद्धा कुणाला खुश करणारे लोक पाहिजे? परमेश्वराला नेहमी खुश करणारे व्यक्ती पाहिजे. आपण जर येशूचे चांगले शिपाई आहोत तर आपलं काम काय आहे? परमेश्वराला खुश करायचं. मग त्यानंतर आपली बायको, त्यानंतर आपले आई वडील, मग त्यानंतर सगळ्या गोष्टी. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना पहिलं कोण खुश झालं पाहिजे? परमेश्वर. माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या वर्तनाद्वारे, मी जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत आहे त्या सगळ्या गोष्टीद्वारे परमेश्वराला काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे, परमेश्वराला अभिमान वाटला पाहिजे. ज्याप्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमच्याबद्दल काही वेळेला अभिमान वाटत असेल. आपण जेव्हा कामाला लागतो आणि जेव्हा आपण पगार आपल्या आई वडिलांच्या हातात देत असतो किंवा काही भाग आपण आपल्या आई वडिलांना देत असतो, तेव्हा आई वडिलांना खूप आनंद होतो. मग तो पगार किती असू दे, 1,000 रुपये असू दे, नाहीतर 5,000 असू दे, नाहीतर 10,000 असू दे. आणि जेव्हा आपण चांगल्या नोकरीला लागतो तेव्हा आई वडिलांना खूप अभिमान वाटतो, आई वडील खूप आनंदी होतात. तसंच आहे की जेव्हा आपण येशूचे चांगले शिपाई आहोत, या नात्यानं आपण जे काही करत आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते आपण प्रभूच्या वचनानुसार जर आपण करत आहोत तर आपल्या पित्याला सुद्धा आपला अभिमान वाटतो. आपण पाप करत नाही, आपण पवित्र जीवन जगतो, आपण गांभीर्यानं सगळं काय करत आहे, प्रार्थना करत आहे, देवाचं वचन वाचत आहे, आध्यात्मिक गोष्टींना आपण दिवसभरामध्ये महत्व देत आहे. या सगळ्या गोष्टी करून आपण जेव्हा चांगलं जीवन जगतो तेव्हा परमेश्वराला सुद्धा आपल्याबद्दल अभिमान वाटतो आणि परमेश्वर सुद्धा काय होतो? खुश होतो. येशूचं उदाहरण जेव्हा आपण पाहतो की मत्ती याचा 3 अध्याय 16 आणि 17 वचन, मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि आकाश उघडले, तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा, आकाशातून वाणी अशी झाली की, काय वाणी झाली? हा माझा पुत्र मला काय आहे? परमप्रिय आहे. आणि पुढे काय सांगत आहे? याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. परमेश्वरानं आपल्याबद्दल असे उद्गार काढायला पाहिजे की मी आशिष बद्दल संतुष्ट आहे, मी खरात ब्रदरांच्या बद्दल संतुष्ट आहे, मी प्रभावती सिस्टर यांच्याबद्दल संतुष्ट आहे, मला अभिमान आहे. असं परमेश्वर म्हणेल का तुमच्याबद्दल? तुम्ही स्वतः परीक्षण करा. म्हणून मी दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या सर्व कृतीद्वारे परमेश्वर खुश होत आहे का मी मनुष्याला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे? कधी कधी या जगामध्ये आपण काय करत असतो? मनुष्याला खुश करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु प्रामाणिकपणे आपण सगळ्या गोष्टी करणार तेव्हा प्रभूला आनंद होणार. म्हणून आपण तिसरा मुद्दा, जो शिपाई आहे तो नेहमी काय करतो? त्याच्या अधिकाऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आपण येशूचे शिपाई आहोत तर आपण नेहमी कुणाला खुश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? आपल्या प्रभूला, आपल्या पित्याला खुश करायला पाहिजे. मी वागण्याद्वारे माझ्या प्रभूला माझ्याबद्दल अभिमान वाटत आहे का? मी चुकीचं वागल्यानंतर प्रभूला माझ्याबद्दल आनंद होणार नाही, माझ्याबद्दल अभिमान वाटणार नाही. म्हणून माझ्या वागण्यातून मी जपलं पाहिजे
मी गांभीर्यानं मी शब्द बोलत असताना माझ्या प्रभूला त्या शब्दाबद्दल अभिमान वाटेल का, आनंद वाटेल का, याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. येशूबद्दल शब्द उद्गारले की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याप्रमाणे येशूनं त्या परमेश्वरानं आपल्याबद्दल सुद्धा शब्द काढायला पाहिजे की मी माझ्या मुलाबद्दल काय आहे, संतुष्ट आहे. येशू माझ्याबद्दल संतुष्ट आहे का, याचा आपण विचार करायला पाहिजे. इब्री याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन. इब्री 11:5. हानोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतर नेण्यात आले. तो सापडला नाही, कारण त्याला लोकांतर नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आले की तो देवाला संतोषवीत असे. हानोक माहित आहे हा. हानोकाचं इथं सांगत आहे की शरीर सापडलं नाही. हानोक काय झाला, लोकांतर नेण्यात आलं. त्याला शरीरासोबत त्याला काय केलं, स्वर्गात घेण्यात आलेलं आहे. आणि इथं सांगत आहे की त्याला स्वर्गात नेण्याचं कारण काय होतं, एकच कारण होतं, कारण तो काय करत होता, प्रभूला संतोषवीत होता. तो मनुष्याला खुश करण्याचा कधीच त्यानं प्रयत्न केला नाही. हानोकानं काय केला, परमेश्वराला नेहमी आनंद देण्याचा प्रयत्न केला. आणि परमेश्वराला आनंद देण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ काय, परमेश्वर जे सांगत आहे त्याप्रमाणे त्यानं जीवन जगला, त्याच्या इच्छेप्रमाणे तो राहिला. आणि म्हणून इथं सांगत आहे की तो देवाला संतोषवीत असे. आज आपण प्रत्येकानं आपल्या मनाला प्रश्न विचाराय की मी माझ्या प्रभूला संतोषवीत आहे का, मी माझ्या प्रभूला आनंद देत आहे का. योहान 8:29 वाचा आशिष. योहान 8:29. योहान 8:29 वाचा कोणाला मिळाल तर. ज्याने मला पाठविले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करेन. आणि योहान या ठिकाणी सांगत आहे की ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्यानं मला एकटं सोडलं नाही, कारण जे त्याला आवडतं ते मी करतो. हालेलुया. सर्वांनी म्हणा माझ्या पाठीमागे, कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. कारण जे त्याला आवडतं ते मी सर्वदा करतो. इथं सर्वदा शब्द आहे. जे त्याला आवडतं ते मी एकदाच करतो का, लिहिलंय. आपलं कधी कधी असंच जीवन असतं, आपण काय करतो, एकदाच करतो आणि आपल्याला वाटतं की मी केलं बस झालं आता. परंतु योहान इथं सांगत आहे की त्याला जे आवडतंय ते मी सर्वदा करतो. याचा अर्थ की तो दररोज देवाला आवडणाऱ्या गोष्टींना महत्व देतो. त्याला आवडणाऱ्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा तो देवाला ज्या गोष्टी आवडतात त्याला महत्व देतो. मग देवाला कोणत्या गोष्टी आवडतात, प्रार्थना करणं आवडते, देवाचं वचन वाचणं आहे, त्याच्या सानिध्यामध्ये वेळ घालणं आहे, देवाचं वचन वाचून त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे कृती करणं, लोकांच्या वरती प्रेम करणं, लोकांना सुवार्थ सांगणं, दान देणं, दशांश देणं. ज्या आध्यात्मिक गोष्टी आपण करत आहोत त्या गोष्टी आपल्याला करत राहायला पाहिजे. या जगातील गोष्टी करण्यापेक्षा आध्यात्मिक गोष्टी आपण करत राहणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून इथे सांगत आहे योहान, जे त्याला आवडतं ते मी करतो. आणि जेव्हा आपण त्याला आवडतंय ते आपण करणार, तेव्हा तो परमेश्वर खुश होणार का दुःखी होणार, खुश होणार. हालेलुया. आणि मग तो आपल्याबद्दल म्हणणार की मी माझ्या पुत्राबद्दल काय आहे, संतुष्ट आहे, मी माझ्या पुत्रीबद्दल संतुष्ट आहे. म्हणून 3 गुणधर्म या 2 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला गुणधर्म काय होता, चांगला शिपाई काय करतो, दुःख सोसतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर दुःख असेल, वेदना असतील, त्रास असतील, घाबरून जाऊ नका. येशू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. येशू नेहमी तुमच्या बरोबर आहे. दुसरा गुणधर्म कोणता, शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या गोष्टीत गुंतत नाही, जगातील गोष्टीमध्ये जास्त गुंतत नाही, जगातील गोष्टींना जास्त महत्व देत नाही. आणि तिसरं, शिपाईगिरी करणारा व्यक्ती कोणाला खुश करतो,
अधिकाऱ्याला. आपल्याला कोणाला खुश करायचं आहे? प्रभूला. प्रभू नेहमी कसा आनंदी होईल माझ्या वागण्याद्वारे, हे आपण काय करायचा? प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वजण उठून उभा राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. सर्वांनी या वेळेमध्ये डोळे बंद करूया. सर्वांनी आपल्या मनाला प्रश्न विचारा की मी येशूचा चांगला शिपाई बनलेलो आहो का? जर अजूनपर्यंत माझ्या मनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये दुःख सहन करण्याची ताकद नाही, मी अजून या जगामध्ये जीवन जगत आहोत, या जगातील गोष्टींच्या वरती मी जास्त प्रेम करत आहे, या जगातील गोष्टींना मी जर जास्त महत्व देत आहे, मी जगातील लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तर मी चांगला शिपाई नाही प्रियानो. मी जर येशूचा चांगला शिपाई आहे तर कितीही त्रास होऊ द्या, शारीरिक त्रास होऊ द्या, मानसिक त्रास होऊ द्या, मी सगळं काही सहन करणार. मी जर येशूचा चांगला शिपाई आहे तर मी या जगातील गोष्टीमध्ये जास्त गुरफटून जाणार नाही. या जगातील गोष्टींना मी प्रभूपेक्षा जास्त महत्व देणार नाही. मी जर येशूचा चांगला शिपाई आहे तर मी नेहमी प्रभूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणार. माझ्या वागण्याद्वारे, माझ्या बोलण्याद्वारे, माझ्या सर्व कृतीद्वारे प्रभूला कसा प्रकारे अभिमान वाटेल, प्रभू कसा आनंदी होईल, यासाठी मी नेहमी प्रयत्न करणार. प्रभुदेवा धन्यवाद देतो, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. हे वाचलेलं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित केलं आणि वचनाद्वारे तू सुंदर बोध केला, त्याबद्दल आभार मानतो. तुझी इच्छा आहे की आम्ही तुझा चांगला शिपाई बनावं. प्रभुदेवा, इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रत्येकानं प्रभुदेवा चांगला शिपाई बनण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. चांगल्या शिपायाच्या जे गुणधर्म आज तू आम्हाला सांगितलेले आहेस, ते गुणधर्म आम्हाला कळालेले असताना त्याप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे करण्यासाठी तुझी कृपा कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येकावरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येकानं या वचनानुसार वागण्यासाठी तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. आजचं वचन आशीर्वादित केलं, भक्ती आराधना तू आशीर्वादित केली आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलं, त्याबद्दल आभार मानतो. विशेष प्रभुदेवा, इथं उभा असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण ऋण सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.